टोळांच्या शंकेचे निराकरण. एक प्रसंगी असा चमत्कार झाला की गणपतराव जोशी यांचे घरी स्त्रीची स्वारी सायंकाळी आली. बरोबर चोळाप्पा व गोविंदराव टोळ हे दोघेच होते. 4 घटका रात्र झाल्यावर चोळाप्पाने महाराजास अंथरूण घालून दिले. महाराज उठून कोणीकडे जातील त्याचवर तुम्ही नजर ठेवा असे गोविंदरावास सांगून चोळाप्पा आपल्या घरी गेला. महाराजास गाढ निद्रा लागून घोरू लागले. गोविंदरावांचे मनात आले की महाराज महान योगी असून साधारण मनुष्याप्रमाणे घोरत आहेत. भगवद्गीतेतील श्लोकाचे त्यास स्मरण झाले. श्लोक: या निशा सर्वभूताना तस्य जागर्ति संयमी तस्य जागृती भूतानी सा निशा पाश्यतो मुनी. महाराज निद्रेत घोरत असताना खाकरून क्यों सोनार नहीं नहीं असे बोलून पुन्हा घोरू लागले. हे ऐकून टोळ्यांची शंका दूर झाली. टोळ्यास महाराज सोनार म्हणून हाक मारीत. पुराणिकाच्या निंदेस उत्तर. एकदा अशी गोष्ट घडली की महाराज गादीवर निजले असता बाबा सबनीसाचा मेहुणा पुराणिक होता. त्याने संन्याशास गादी कशास पाहिजे अशी निंदा केली. पुराणिक बुवास महाराजांनी त्यावेळेस काही जबाब दिला नाही. 1 महिना गेल्यावर ते एके दिवशी सहज कडपगावास जाण्यास निघाले. पुराणिक बुवा बरोबर होतेच. जाता जाता कडपगावापलीकडे डोंगर आहे त्याचवर सायंकाळच्या सुमारास चढू लागले. पुराणिक बुवा परत येण्याबद्दल महाराजाची विनंती करू लागले. होय होय म्हणत समर्थळ डोंगरावर गेले. थंडीचे दिवस, अंधारी रात्र, अंथरूण पांघरून खाणे पिणे जवळ काहीही नाही. ही स्थिती पाहून पुराणिक बुवा घाबरले. महाराजांनी आपली छाती एका काळ्या पत्थरावर टाकून आराम केला. पुराणिक बुवास थंडीने कापरे भरले. अंगावर वस्त्र होते त्याने थंडी राहीना. महाराज फार थंडी वाजते काय करावे म्हणून केविलवाणे प्रार्थना वारंवार करू लागला. महाराजांनी त्यास उत्तर दिले. मऊ मऊ गादी कशी आहे. पुराणिक बुवास 1 महिन्यापूर्वी महाराज गादीवर निसतात वगैरे निंदा केल्याचे स्मरण झाले. त्यास पश्चाताप होऊन अनन्यभावाने शरण जाऊन त्याने श्रीजवळ क्षमा मागितली. महाराजास गादी व दगड सारखेच आहे अशी त्यांची खात्री झाली. रात्रभर तेथे राहून सकाळी अक्कलकोटास आले व आपली झालेली फजिती त्याने लोकांस सांगितली. पुढे तो श्रीचा भक्त बनला. उत्तरोत्तर महाराजांचे वैभव वाढू मोठे राजाप्रमाणे त्यांचा थाट बनून राहिला. मीना, घोडे, पालखी, चौघडा, गायी, दुकाने वगैरे जिकडे महाराजाच असतील तिकडे तिकडे, मग शेतात असोत, माळावर, स्मशानात जेथे असतील तेथे हा थाट असायचाच. भुजंगाची गोष्ट. विंचुरकराकडून भुजंगा म्हणून एक चपराशी त्याने दिला होता. त्याला महाराज फिरंगी म्हणून हाक मारीत. राजेसाहेबांची व राणीची श्रीवर फार भक्ती होती. महाराज राजवाड्यात 8-8, 15-15 दिवस राहत असत. राजवाड्यात फक्त बायकास दर्शनास येण्याची परवानगी असे. बाकीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी राजवाड्याबाहेर दर्शनाकरिता थपकून राहत. सायंकाळी राजवाड्याच्या गच्चीवर बसून महाराज यात्रेकरूस दर्शन देत. एखाद्या वेळेस असे होई की बाहेर तिष्ठत असलेल्या लोकांपैकी एखाद्या मनुष्याचे नेमके नाव खाणाखुणा सांगून एखाद्या चपराशाकडून महाराज त्याला आत बोलून सर्वांसमक्ष त्या मनुष्याजवळ चांगल्या प्रकारे भाषण करीत. त्याला काही एक प्रकारची सेवा सांगून प्रसाद देऊन मोठ्या प्रेमाने निरोप देत. पुढे जेव्हा यात्रेची फार गर्दी होऊ लागली त्यावेळेस चोळाप्पा महाराजास मोठ्या प्रातःकाळी स्नान घालून आरती नैवेद्य करीत असे. नित्य केशर कस्तुरीचे मिश्रण त्यास गंध कपाळी लावीत. महाराज 3 आचमने घेत चोळाप्पा किंवा सुंदराबाई महाराजास भरवीत असत. एकदा उजळले की चालली दर्शनाची दाटी. रात्री 10 वाजपावतो नित्य शेकडो लोक येत. महाराजांच्या बालीला दर्शनास येणारे मनुष्याच्या मनातील इंगित जाणण्याचे खेळ एकसारखे चाललेले असेत. मध्ये मध्ये निद्रिस्त होत. दुपारची वेळ लहर आल्यास महाराज थोडे जेवीत. एखाद्या वेळेस 8-8 दिवस अन्नपाना वाचून महाराज राहत. महाराजांची त्रिकाळ आरती होत असे. बहुतेक दत्ताची आरती महाराजापुढे म्हणत असत. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शनाची इतकी गर्दी होत असे की महाराजास विश्रांती कशी ती मिळतच नसे. खुणा किंवा प्रत्यक्ष भाषणाने दर्शनास आलेल्या मनुष्याच्या मनातील गोष्टीचा खुलासा महाराज करीत. साधू, भोंदू, धूर्त, कपटी याप्रमाणे ज्या स्वभावाचा मनुष्य असेल त्या स्वभावाची परीक्षा महाराज तेव्हाच करीत. भक्ताने महाराजावर वश होत कपटी मनुष्याची मात्र महाराजापुढे चालत नसे.
बाळापास समर्थ नामजप करण्याची आज्ञा. एक ब्राह्मण पार्थिवलिंगाची पूजा करिता करता म्हातारा झाला. एके दिवशी पार्थिव पूजा करीत असता महाराज म्हणाले, अरे मातीची पूजा आणखी किती दिवस करणार? ब्राह्मणास पुढील मार्ग सांगितला. एखाद्या वेळेस गणपतीची पूजा कर, सांबाची पूजा कर, असेही महाराज एखाद्यास सांगत. पाषाणाची मूर्ती भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ असे महाराज सांगत. एक वेळ अशी गोष्ट झाली की बाळाप्पा सेवेकरी प्रातःकाळी 4 वाजता माळ घेऊन गणपतीचा जप करीत बसला होता. महाराज पलंगावर बसले होते व शिवबाई सेवेकरीण खाली बसली होती. गोष्टी चालल्या असता शिवबाईने महाराजास विचारले की हल्ली बाळाप्पा काय करीत आहे? महाराज म्हणाले, तो तरट विणत आहे. बाई उगीच राहिली. बाळाप्पाने समर्थाचे उत्तर ऐकून मनात विचार केला, तरटाचा उपयोग विशेष होत नाही. त्या अर्थी गणपतीच्या जपापेक्षा श्री स्वामी समर्थाचा जप करावा. दुसरे दिवशी पुन्हा महाराज पलंगावर बसले असता शिवबाई जवळ होतीच. बाळाप्पा माळ घेऊन स्वामीचा जप करू लागला. काही वेळाने शिवबाईने श्रीस प्रश्न केला की आज बाळाप्पा काय करीत आहे? समर्थाने उत्तर दिले की अगं तो कांबळी विणत आहे. बाळाप्पाने विचार केला, तरटापेक्षा कांबळीचा उपयोग जास्त आहे, तर सर्व काळ समर्थांचे नावावर जप करावा. यावरून या जगात शाही जोडे विकणारे पुरुष किती असतील त्याचा विचार करावा. कर्म, उपासना, ज्ञान यापैकी ज्ञान प्राप्त होणे फार दुर्लभ. ते प्राप्त करून घेण्यास दीर्घकाळ श्रम करावे लागतात. परंतु मानवाच्या पाठी मागे हा संसाररूपी काळ असल्याकारणाने सेवा करिता करिता मनुष्य जरीस येतो. त्यास भक्तिज्ञानाबद्दल विचार करण्यास वेळ कुठे मिळतो? तारणोपायाचा अतिसुलभ मार्ग म्हणजे स्वामी भक्ती होय. दीनजन तारण्याकरिताच हा अवतार आहे. महाराज आपल्या भक्तास इतर तीर्थास जाऊ देत नसत. मुंगी पैठणच्या विठाबाईची गोष्ट. एक वेळ अशी गोष्ट घडली की मुंगी पैठणची विठाबाई नावाची स्त्री अक्कलकोटा श्रीच्या दर्शनास आली होती. आषाढ महिना आला म्हणून एकादशी नजदीक आली होती. बाईच्या मनात पंढरपुरास जाण्याचे होते. तिने आपला उद्देश गणपतराव व बाळाप्पा यास कळविला. श्री समर्थांची स्वारी राजवाड्यात असल्याने ते बहुत दिवस तेथेच राहत असत. वाड्यात बायकाशिवाय पुरुषास जाण्याची मनाई असे. बाईचा बेत ऐकून या दोघास असे वाटले की महाराज राजवाड्यात किती दिवस राहतात कोण जाणे, तर बाहेर असे दिवस कंटाळवाणे काढणे त्यापेक्षा विठाबाईबरोबर पंढरपुरास जावे. तिने ती गोष्ट मान्य केली. हा बेत रात्री झाला. सकाळी बाई वाड्यात गेली व श्रीचे दर्शन घेतले. विठाबाईच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, काय ग, पंढरपुरास गेली नाहीस? विठाबाईने विचार केला की हे प्रत्यक्ष बोलते चालते देव असून आपण दर्शन करण्यास जाणार व त्यातून महाराजांची सेवेकरी बरोबरे नेणार. असो. बाई उघडपणे महाराजास म्हणाली, आपण चालते बोलते विठोबा असून मी पंढरपुरास कशास जाऊ? याप्रमाणे बोलून बाई बिराडी आली. बाळाप्पा गणपतराव सेवेकरी यास झालेली हकीकत सांगितली व त्यांचा पंढरपुरास जाण्याचा बेत रहित झाला. महाराज मग लवकरच वाड्यातून बाहेर आले व सर्व भक्तवृंदास दर्शन देते झाले.